नमस्कार. आजची रेसिपी ही सर्वांची आवडती आहे, पण बाहेर पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात काहीही खायचं म्हटलं की आपण टाळतो. अशा वेळेस घरी पटकन बनवून पोटभर खाल्लं तर मन तृप्त होते, शिवाय पोटही भरते आणि मुलांना किंवा घरच्यांना बाहेरचा खाऊन त्रास होत नाही. रेसिपी ही खूप टेस्टी आणि सोपी आहे, तसंच हायजेनिक सुद्धा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवात करूया. तुमच्याकडे किती फॅमिली मेंबर्स आहेत त्यानुसार प्रमाण कमी जास्त करावं. इथे मुठभर चिंच 2 तास भिजू घातली होती. त्यात जर चिंचोके असतील तर ते बाहेर काढून घ्यायचे. इन्स्टंट करायचं असेल तर गरम पाण्यात 1 किंवा अर्धा तास भिजवलं तरी चालते. यात थोडंसं पाणी आणि चिंच टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं. तुम्ही यामध्ये खजूर सुद्धा भिजवून टाकू शकता. या पेस्टला एका भांड्यात काढून थोडं पाणी टाकून 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवरती गरम करायचं आणि 1 उकळी आणून घ्यायची. चमच्याने याला मिक्स करत राहायचं. आता एका बाजूला पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे जिरे आणि 2 चमचे सोप भाजून घ्यायची. थंड झाल्यावर मिक्सरला ही जाडसर किंवा बारीक फिरवून घ्यायची. चिंचेचं पाणी आता कोमट आहे ते गाळून घ्यायचं आणि ह्यात पाण्यात अजून पाणी टाकायचं. साधारण इथे 1 ग्लास पाणी टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीने प्रमाण कमी जास्त करू शकता. आता ह्यात 1 वाटी गूळ किसून घालायचा. तुम्ही नुसतं साखर सुद्धा घालू शकता, पण गुळाने चव खूप छान लागते. अजून थोडंसं पाणी 1 ग्लास टाकून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित कन्सिस्टन्सी येईल. यासोबत 2 ते 3 टीस्पून साखर घालायची. ही अगदी ऑप्शनल आहे. चिंच किती आंबट आहे त्यानुसार गूळ किंवा साखर कमी जास्त करावी. इथे 1 ते 1.5 टीस्पून धने पावडर घालायची. त्याचबरोबर काळं मीठ 2 टीस्पून आणि चवीनुसार मीठ टाकायचं. इथे अर्धा चमचा मीठ लागलं आहे. हे सेंध मीठ आहे, तुम्ही साधं मीठ वापरलं तरी चालेल. नीट एकदा मिक्स करून घ्यायचं. मगाशी तयार केलेलं जिरं आणि सोपेचं भाजून तयार केलेलं पावडर अर्धा टीस्पून टाकायचं आणि अर्धा टीस्पून तिखट टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हातावर घेऊन एकदा चव चाखून पाहायची. अगदी परफेक्ट झालं आहे. आता तिखट पाणी तयार करूयात. 1 मूठभर कोथिंबीर, त्याच्या अर्धा पुदिना, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच अद्रक, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मिक्सरला थोडं पाणी टाकून बारीक फिरवून घ्यायचं. नंतर एका भांड्यात ही पेस्ट काढून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते पाणी ह्यात टाकायचं. एकदा नीट मिक्स करायचं. यात भाजलेल्या जिरे आणि सोपेचं जे पावडर केलं होतं ते 1 ते 1.5 टीस्पून टाकायचं. 1 संपूर्ण लिंबू पिळायचा. त्याच्यानंतर 1 टीस्पून हिंग, 1 टीस्पून धने पावडर, 1 ते 1.5 टीस्पून काळं मीठ किंवा चवीनुसार तुम्ही टाकायचं. 1 टीस्पून तिखट आणि साधं किंवा सेंध मीठ 1 ते 1.5 टीस्पून टाकावं. त्यानंतर ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं. मधात चव चाखून पाहायची आणि कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी 1 ग्लास पाणी टाकायचं आणि ह्याला एकदा चाखून बघायचं. म्हणजे बाकी काही कमी असेल तर ते आपल्याला टाकता येते. तयार आहे पाणीपुरीचं तिखट पाणी. आता बटाट्याचा मसाला बघू. 2 मध्यम आकाराचे बटाटे उकळून त्याचं साल काढून घेतलं आणि त्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं. 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून ह्यात टाकायचे. नंतर हिरवं पाणी किंवा 1 मिरची, थोडं पुदिना आणि कोथिंबीर मिक्सरला बारीक करून ह्यात टाकायची. भाजलेले जिरे आणि सोपेचं पावडर 1 टीस्पून, 1 ते 1.5 टीस्पून तिखट, चवीनुसार मीठ, 1 ते 1.5 टीस्पून काळं मीठ, 1 टीस्पून धने पावडर आणि 1 लिंबू पिळून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. तयार आहे पाणीपुरीचा बटाटा मसाला. तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकतात. वरून कोथिंबीर टाकून घ्यायची. खूप टेस्टी लागते. सुक्की पापडी खाताना याची चव अप्रतिम लागते. अगदी सोपी पद्धत आहे, हायजेनिक आहे, पौष्टिक आहे आणि पटकन तयार होते. ट्रस्ट मी, चवीला मार्केटच्या पाणीपुरीपेक्षाही खूप जास्त टेस्टी लागते. नक्की करून बघा. नमस्कार.